आमदार सुरेश जर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आज मुख्यमंत्र्यांनी जे काही म्हटलेलं आहे आपल्या बीड दुर्घटनेबद्दल, त्याबद्दल तुमचं मत काय? मी समाधानी आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा जो संतोष देशमुख यांच्यावरती अन्यायाची आगळीक झाली होती आणि त्याची आर्त किंकाळी मी विधानसभेचा सदस्य म्हणून सभागृहामध्ये जी मांडली त्याला योग्य असं उत्तर दिलेलं आहे। ते उत्तरावरती मी समाधानी आहे। 302चा गुन्हा तर होईलच, परंतु लँड माफिया, त्याच्यानंतर रेती माफिया, त्याच्यानंतर खडी माफिया, जमीन बळकावण्याचे माफिया आणि खंडणी माफिया बीड जिल्ह्यामधले हे सगळेच्या सगळे 302 मध्ये तर येतीलच, परंतु हे सगळे लोक मकोको मीन्स मोका अंतर्गत सुद्धा यांच्यावरती कारवाई होईल। IG लेवलचा अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या प्रमुख याच्यामध्ये म्हणजे याचा IO आता IG राहणार आहे। IG स्वतः इन्व्हेस्टिगेशन करणार असल्यामुळं आम्हाला आता मॅनेजमेंटची भीती राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं याच्यातला खरा गुन्हेगार आत्तापर्यंत तरी वाल्मिक कराड हे फक्त म्हणजे हे खंडणीपर्यंत मर्यादित आहेत, पण ही खंडणी त्यांनीच जर मागायला लावलेली असेल आणि त्यांनी जर फोन केला असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती संतोष देशमुखचा खून झाला असेल तर 101% वाल्मिक कराड मकोको आणि 302 मधले आरोपी होतील। नक्कीच, पण यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आपण आज पाहिलं की पंकजाताई उपस्थित होत्या, पण कुठेही धनंजय मुंडे दिसले नाही। धनंजय मुंडे 2 दिवसापासून धनंजय मुंडेंना जाऊन विचारावं असं मला वाटतं। हे जे आका आहेत ते त्यांचे शागिर्द आहेत, त्यांच्या शागिर्दावर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसलेले आहेत मला माहिती नाही। त्यांनी समाज माध्यमाच्या पुढे यायला पाहिजे, प्रसार माध्यमाच्या पुढे, समाजाच्या पुढे। एखाद्या राज्याच्या जबाबदार मंत्र्यावरती म्हणजे समाजाला तोंड दाखवायची पाळी म्हणजे तोंडसुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजाच्या पुढे यावं अशी माझी विनंती। पण विरोधक म्हणतायत की कुठेतरी मंत्री आहेत आणि मंत्री असल्यामुळे फेअर प्ले होणार नाही, न्याय मिळू शकणार नाही। बात होणार नाही। आमचा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती विश्वास आहे आणि आमचा न्यायालयावरती विश्वास आहे। न्यायालयीन चौकशी लावलेली आहे ना, डबल चौकशी लावली। सिंगल फक्त पोलीसची चौकशी लावली असते तर तुम्हाला म्हणता आलं असतं याच्यामध्ये फेअर होईल, अमुक होईल। न्यायालयाच्या पुढे कोण फेअर होईल? अजून या देशामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या संविधानामध्ये तुम्ही न्यायालयाच्या बाबतीमध्ये कोणी असा शब्द वापरू शकत नाही आणि ते होऊ शकत नाही। सर्वोच्च न्यायालय आणि आमचं डिस्ट्रिक्ट न्यायालय हे आणि दिवाणी न्यायालय सुद्धा आम्हाला तेवढंच आदरस्थानी आहे। न्यायालयीन चौकशी असल्यामुळं आमचं पूर्ण समाधान। म्हणालात की देवेंद्र फडणवीस म्हणजे गॅरंटी, आणि ही गॅरंटी दिसली आता। देवेंद्र फडणवीस म्हणजे गॅरंटी आहे। मोदी है तो मुमकिन है, मोदी की गॅरंटी है तो राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ही गॅरंटी आहे, म्हणूनच लोकांनी एवढ्या बहुमोल संख्येनं दिलंय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।